सख्खा भाऊ बनला पक्का वैरी. अहिल्यानगरच्या वांबोरी घाटात खताच्या गोणीत सापडलेल्या त्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललंय. पण सत्य इतकं भयानक आहे की ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. मंगळवारी सकाळी डोंगरगण परिसरात सरपण गोळा करणाऱ्यांना उग्र दर्प आला. खोलदरीत पाहिलं तर एका खताच्या गोणीत पुरुषाचा मृतदेह बांधून फेकला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी ही कृत्य केलं होतं. पण पोलिसांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. मृतदेहाची ओळख पटवणं हे मोठं आव्हान होतं. पण मृतदेहाच्या हातावर गोंदलेलं केके आणि सोनर हे नाव पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा ठरलं. सोशल मीडियाच्या मदतीनं ओळख पटली. हा मृतदेह होता राहुरीच्या टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाने याचा. स्थानिक गुन्हे शाखेनं तपासाची चक्र फिरवली आणि समोर आलं काळजाचा ठोका चुकवणारं सत्य. किरणचा खून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्या सख्ख्या भावानं आणि वडिलांनीच केला होता. 55 वर्ष शिवाजी कवाने आणि 30 वर्ष योगेश कवाने यांना पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पण हे टोकाचं पाऊल का उचललं? पोलिसांनी सांगितलं की किरण हा दारूच्या नशेत आपल्याच आईवडिलांना अमानुषाशी मारहाण करायचा. याच रोजच्या त्रासाला कंटाळून बाप लेकानं याचा काटा काढला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या पथकानं हा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस आणलाय. नात्यातील हा रक्ताचा संघर्ष आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय. अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहत राहण्यासाठी आय लव्ह नगरला नक्की फॉलो करा.